गाइस अभी रेडी हैं सरप्राइज देने के लिए पापा और दीदी को। तो अभी दरवाजा खोलेंगे भैया। टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे दीदी, हैप्पी बर्थडे। रहने दे नहीं फुटेगा और। सो गाइज कहानी शुरू होती है मोबाइल शॉप से, जहां हम पापा के लिए एक अच्छा सा मोबाइल गिफ्ट करने को गए थे। तो वहां पे जाने के बाद जो व्लॉग स्टार्ट किया था वो उसमें वॉइस ओवर मतलब एक्सटर्नल माइक हमारा काम नहीं कर रहा था, कुछ सेटिंग्स बिगड़ गई थी गोप्रो की। तो यहाँ पे जो भैया गिफ्ट मतलब मोबाइल शॉप वाले वो थोड़ा सोच रहे हैं, विचार विनिमय कर रहे हैं कि इनको मोबाइल कितने दाम में देना है, क्या देना है। तो यहाँ पे मैंने अपनी पूरी शक्तियों का इस्तेमाल करते हुए अच्छी सी एक डील क्रैक कर ली बार्गेनिंग करके, और फाइनली पापा के लिए एक अच्छा सा मोबाइल खरीद लिया। उसके बाद दोस्तों हम वापस घर के लिए निकल गए। सारा जो गिफ्ट वाला सामान था और उसके बाद जो डेकोरेशन का सामान था वो पूरा लेने के बाद हम घर की तरफ निकल गए। उसके बीच में हमको एक आइसक्रीम शॉप मिली, तो दीदी की तरफ से छोटी सी ट्रीट थी हम दोनों को, तीनों साथ में बैठ के, क्योंकि अंदर भीड़ थी तो भैया ने हमको बाहर बिठा दिया आइसक्रीम खिलाने के लिए। और उसके बाद हमने थोड़ा सा व्लॉगिंग का ज्ञान बांटा और उसके साथ क्या क्या प्लान्स है वो भी मैं डिस्कस कर रहा था। बट जैसे कि आपको पता है कि यहाँ पे माइक वर्क नहीं कर रहा था, और जब तक मैंने पूरे वीडियो चेक किए तब तक पूरा व्लॉग शूट हो चुका था। वो मैं आपको आगे पार्ट में बताऊँगा, सो स्टे ट्यून। सो गाइज़ पूरी जो शॉपिंग थी गिफ्ट वाली और डेकोरेशन का कुछ सामान लाया था हमने, तो वो डेकोरेशन भी कंप्लीट हो चुका है। बट यार एक पोपट हो गया मेरा कि जैसे ही मैं घर पे आया और मैंने जब रैंडमली ऐसे चेक कर रहा था मैं कि चलो एक बार वीडियो देख लेते हैं सही से आई है नहीं आई है, ऑडियो वगैरह में जैसे कि नॉर्मली चेक करता हूँ हर वीडियो को निकालने के बाद यार। बट मेरे इस बार क्या हुआ कि मैंने पूरा कंप्लीट होने के बाद घर पे आने के बाद चेक किया तो एक भी वीडियो में ऑडियो इनपुट ही नहीं मिला है, मतलब ऑडियो ही नहीं है, ऑडियो लेस वीडियो कैप्चर हो गई, ब्लॉग बन गया। इसका कोई नहीं, मैंने वॉइस ओवर डाल दिया, आप वॉइस ओवर में चेक कर सकते हो कि क्या क्या हुआ था। बट स्टिल यार जो ब्लॉग करते टाइम में मतलब ऑन द स्पॉट जो हम बोलते हैं ना उसका और वॉइस ओवर का डिफरेंस तो होता ही है। बट कोई नहीं, कभी कभी काम चलाना पड़ता है, और इसी बहाने हम वॉइस ओवर वीडियोस भी सीख जाएंगे, थोड़ा सा प्रैक्टिस हो जाएगी शायद, उसके लिए हुआ होगा। प्रॉब्लम ये हो गई कि शायद मेरा जो माइक का जो मोड था वो स्मार्टफोन कैमरा पे लग गया था, और मुझे लगता है कि गोप्रो को है ना स्मार्टफोन वाला मोड ही काम करता है शायद। तो मैंने उस पर ट्राई किया तो स्मार्टफोन मोड पे ऑडियो इनपुट मिल रहा है, बट जो कैमरा मोड है उस पर नहीं मिल रहा है, तो कोई बात नहीं। और प्रॉब्लम और एक ऐसी हो गई कि कल ही मैं और अभिनय दोनों हमें ना जलगांव गए थे उसके एडमिशन MBA के एडमिशन के लिए, इंक्वायरी के लिए। तो पूरा वीडियो शूट हुआ, पूरा ब्लॉग शूट हो गया, सब कुछ हो गया। बट मैंने कल भी चेक नहीं किया, कहीं भी चेक नहीं किया, कि मेरे ध्यान में ही नहीं रहा कि ऐसा चेक करने के बाद हो सकता है शायद रैंडमली मैंने। तो जैसे मैंने अभी चेक किया कल की वीडियोस, तो पूरी वीडियो जो है वो वॉइसलेस है, उसमें ऑडियो ही नहीं है। तो अभी शायद मैं उस व्लॉग को डालूँ या ना डालूँ, या फिर डाल भी दूंगा तो शॉर्ट वीडियो या फिर शॉर्ट व्लॉग डाल दूंगा यूट्यूब पे, तो आप उसमें वो भी देख सकते हो। बट देखते हैं अभी क्या होता है, तो बने रहना। अभी सेलिब्रेशन बाकी, सेलिब्रेशन भी पूरा होगा तो वो भी मैं पूरा दिखाऊँगा। गाइस अभी रेडी हैं सरप्राइज देने के लिए पापा और दीदी को। तो अभी दरवाजा खोलेंगे भैया, उसके बाद फिर देखते हैं रिएक्शन कैसी रहती है। चलो डे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे पिंकू दीदी, हैप्पी बर्थडे। रहने दे नहीं फुटेगा और। नहीं असं काही नाही, दोनों साथ में बैठो।
Happy birthday Pinku. Happy birthday dear Papa. Happy birthday to both of you. बर्थडे गिफ्ट और पहले गेस कीजिए क्या है उसमें. गेस करना उसमें क्या है, पहले बताओ क्या होगा उसमें. नो अल्कोहलिक कमेंट्स एंड स्टेटमेंट्स. पहिले गेस करो क्या आहे उसमें. टी शर्ट अजून हे बघ 3 चान्स भेटतील तुम्हाला. 3 चान्स पैकी जर तुम्ही एकदा पण बरोबर सांगितलं तर तुमच्याकडनं पार्टी घेणार. पण जर 3 वेळेस चुकलं, तीनों बार अगर गलत हो गया तो आपको कल पार्टी देनी होगी. बताओ तीसरा चांस है, लास्ट टाइम फाइनल. नहीं चलो अभी तीनों ऑप्शन आपके गलत हुए. अभी आप देखो क्या उसमें. केक को बचाना पड़ेगा, केक को बचाना पड़ेगा. तिकडे तिकडे आलं ना गिफ्ट बाहेर. आ गया गिफ्ट बाहेर. आता गेस करा काय सांगा. काय सांगा आता काय सांगा. न्यू मोबाइल. तो गाइज अभी पापा के ऑफिस में आ चुके हैं और यहाँ पे रिटायरमेंट का जो अभी फंक्शन है. अभी हमने खाना खाया है सबने और ये मम्मी पापा यहाँ पे बैठे हैं आराम से. भैया, दीदी, पापा, मम्मी. तो अभी खाना खाने के सब जो भी स्टाफ मेंबर है वो सब खाना खाने के बाद हम उधर ऑफिस में जाएंगे, तहसील ऑफिस में. फिर वहाँ पे जाने के बाद उनका जो भी रिटायरमेंट सेरेमनी वगैरह वगैरह वो होगी. वहाँ पे फ़ोटो या फिर अगर अलाउड हुआ तो मैं वीडियो निकाल लूँगा, नहीं हुआ तो फिर फ़ोटो हम डाल देंगे. ओके, सो स्टे ट्यून. आज आपण आपले सर्वांचे लाडके मंडळाधिकारी आदरणीय पी एस चव्हाण भाऊसाहेब यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत. भाऊसाहेब आज आपल्या महसुलाची 16 वर्ष सेवा करून आज ते रिटायर होत आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी सैन्य दलात 18 वर्ष सेवा पूर्ण केलेली आहे. परवाच व्हॉट्सअपला मनोगत व्यक्त करताना आपले सहकारी शाणे भाऊसाहेबांनी एक सैनिकच असा असेल की तो 2दा रिटायर होत असतो. तसेच आपले चव्हाण भाऊसाहेब ते 18 वर्ष सैन्य दलात सेवा करून रिटायर झाले. त्यानंतर 16 वर्ष महसूलची सेवा पूर्ण करून काल त्यांनी आपले वयाचे 58 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने आज आपण सर्व जमलेलो आहोत. आजचे सत्कारमूर्ती आपले आदरणीय चव्हाण भाऊसाहेब आणि आदरणीय चव्हाण मावशी यांनी सुद्धा स्थानापन्न त्यांना नम्र विनंती करतो. कार्यक्रमात मंडळ अधिकारी डी एस चव्हाण भाऊसाहेब यांनी देशसेवेचे 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर आज दुसऱ्यांदा त्यांची सेवापूर्ती होत आहे. म्हणजे आपल्या तालुक्याला सुद्धा
भाऊसाहेबांनी सेवा देण्याचं मोठं काम केलं आहे आणि देशसेवेसोबतच ही महसूल सेवासुद्धा या निमित्ताने सेवापूर्ती पूर्ण होत आहे. तर भाऊसाहेबांची सुरुवात चाळीसगाव तालुक्यातील अंधारी हातगाव अंधारी या सरीपासून 2008ला मृत्यू झाले. आदरणीय D.H. चव्हाण भाऊसाहेब आज वैयक्तिक नियमाने सेवानिवृत्त होत आहे. कधी कधी मला प्रश्न पडतो त्यांच्याकडे पाहून शाने असतांसारखे पाहून माणसाला आयुष्यभरामध्ये एकच जे सेवानिवृत्ती आहे ती नाकी नवी येत असेल. या लोकांनी दोन्ही सेवानिवृत्ती घेतलेल्या आहे. मला अशी मॅडम म्हटल्या की भाऊसाहेबांनी अजून 2 वर्ष राहायला पाहिजे. मागे त्यांना मी म्हटलं की आज जी आर येणार आहे आता साठवणार आहे ते म्हटले जे आज जरी आला तरी लिहून देणार आहे की मला नको आहे त्याला मी तुमच्यासाठी खाली करतो असं ते मला म्हटले होते आणि त्याप्रमाणे झालं सुद्धा. बरेच जण जे आरच्या आता त्यांनी वाट पाहत होते पण तो जे आर आला नाही ते लहानपणीच्या कारभारात तरी फाडत. एक सांगायचा मुद्दा असा की आपण बऱ्याचदा म्हणतो स्वभाव चांगला आहे चांगले वागले परंतु त्याचा प्रत्यास आपल्याला दैनंदिन जीवनात पण आलं पाहिजे. म्हणजे माझ्या शेजारी येऊन सुद्धा 3 महिने मला कळत नाही की भाऊसाहेब काय आले. आधी समोर होते नंतर शेजारी आले शेजारच्या घरात. घरामध्ये आवाज नाही भांड्याला भांडण नाही. सांगायचा उद्देश हाच की घरात शांतता जर ठेवायची असेल तर संस्कारांची रुजवण आणि पेरवण ही खूप आधीपासून करावी लागते. त्यावेळेस असं आपल्याला त्या ठिकाणी अनुभवायचं नाही. बऱ्याचदा आपण बोलताना सरकार मोठीनं बरं वाटतं म्हणून बरं बोलत असतो पण कधी कधी खरं बोलण्याचा योग हा या निमित्ताने येत असतो. ते खरंच तसं आयुष्य जगले तेवढे 32-34 वर्ष सर्व्हिस करून आज तो माणूस 2 मुलं चांगल्या ठिकाणी सेटल आहे. मुलगी चांगल्या ठिकाणी दिलेली आहे आणि आज ते खऱ्या अर्थाने सुखी समाधानी आणि शांत जीवन जगणार आहे. अशा पद्धतीने जीवन जर आपलं पूर्ण दिवस गेलं तर आपल्याला कुठेतरी आयुष्याची गोडा गणित ही यथार्थ लागली असं आपल्याला वाटतं. भाऊसाहेबांचा ज्या वेळेस संबंध आला राहुल आणि अविनाशचे मार्फत होते मग अशी आम्ही जेवण करत असताना त्यांच्या दोघांच्या भावनावर झाले. त्यांना म्हटलं की तुम्ही बोलणार आहेत का. कोणी भाऊसाहेबांनी आम्हाला एवढं प्रेम दिलंय की आमच्याकडून एखादा शब्द उच्चारला जाणार नाही इतकं प्रेम त्यांनी त्यांच्यावर दिलं. आणि दोघांनी जिथे जिथं भेटतात तेवढं भाऊसाहेबांचा किस्से वगैरे आणि भाऊसाहेबांच्या स्वभावामध्ये सर आपला परिचय झाला की माहीत नाही. एक अतिशय मुलांसारखी शेलकी विनोद शैली आहे त्यांच्याकडे. तुम्ही कसाही शब्द टाका ते बरोबर असं अचूक पद्धतीने त्याला म्हणून त्याला आपण चेंडू कळवून त्या पद्धतीने त्यांचा एक स्वभाव आहे. शासकीय सुट्टी होती आपण आज कार्यक्रम घेतोय आणि त्याच्यामध्ये वृद्ध शेतकरी योग म्हणजे आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि काल ते सेवानिवृत्त झाले. आता इतके सगळेजण त्यांच्याविषयी बोलून गेले. काही जणांच्या मनामध्ये पण असेल बोलायचं आणि एक अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून आपण शासकीय सेवेतून निवृत्त होणं ही एक वेगळी बाब आहे आणि एक माणूस म्हणून जगता आणि माणूस म्हणून आपण जे जगतोय वागतोय तो कायम स्वरूपीच्या माणसांचा तो स्वभाव असेल त्यांचे गुण असेल ते जे लक्षामध्ये राहतात ना ती एक वेगळी बाब आहे. म्हणजे आज सगळ्यांच्या बोलण्यातून एक होतं ते काय फक्त मंडलाधिकारी म्हणून बोलत नव्हतं की यांच्याविषयी एक मंडलाधिकारी नाही ती व्यक्ती म्हणून आहे आणि या व्यक्तीला रिप्लेस व्यक्ती आज आपल्या प्रशासनामध्ये तर नाहीये. म्हणजे ही एक खंत आहे
त्यांना कदाचित ह्या जॉबची आवश्यकता नव्हती किंवा ते बोलले की नाही तुम्ही JR जरी आला असता तरी मी 2 वर्ष काही थांबणार नव्हतो, मी राजीनामा देऊन टाकला असता. परंतु प्रशासनाला अशा लोकांची आवश्यकता असते. आपण प्रशासनामध्ये आहोत, तुम्हाला प्रशासनाची आवश्यकता नाही भाऊसाहेब, पण कदाचित प्रशासनाला बसून म्हणजे ज्या ठिकाणी ते काम करत असतात त्या प्रशासनाला त्या लोकांना त्या टीमला तुमच्यासारख्या व्यक्तींची खरंच एक आवश्यकता होते की जे आम्हाला निश्चितच आजपासून कुठे सांगेल. पण होते मी मोस्टली 1-2 महिने तर 5 वर्ष इलेक्शन मध्ये होतो, परंतु बाकीच्यांवर जाणवलं, स्वभाव समजला की एक चांगला व्यक्ती म्हणजे मी ते जे बोलत होतो त्याच्यावरून आहे की एक चांगल्या व्यक्तीला मी म्हटलो की त्यांचा सहवास मला कमी लाभला. तिथं आल्यानंतर त्याची काय समस्या आहे ती समजून घ्यायला पाहिजे म्हणून ते ठिकाणी जात होते. हा गुण सगळ्या सामान्यांमध्ये नसतो, खूप दुर्मिळ गुण आहे. तो आपल्या भाऊसाहेबांमध्ये होता. म्हणून मी म्हटलं ना की ती व्यक्ती म्हणून खूप उच्च आहे. ते पद माणुसकीला किंमत असते, माणूस म्हणून किंमत असते, आणि जी आपल्या भाऊसाहेबांमध्ये ते पद कोणतं आहे ते मॅटर करत नाही. तर खूप काही गोष्टी भाऊसाहेब होत्या तुमच्याकडून शिकण्यासारख्या. म्हणजे मी कालावधीत आपला परिचय कमी झाला, परंतु मला बाकीच्यांकडून त्या गोष्टी नक्कीच शिकण्यासारख्या वाटल्या की ज्या तुम्ही ज्या बोलल्या त्या आपण पण स्वतः आत्मसात केल्या पाहिजे. या पद्धतीने त्यांचे आधीचे 18 वर्ष, आताचे 16 वर्ष, 34 वर्ष त्यांची सेवा शासनासाठी गेलेली आहे. तर आता मला वाटतं की त्यांना आरामाचे दिवस आहे, पण त्या आराम करताना पण तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. सकाळचं जे वॉकिंग आहे 5:30 वाजता ते बंद करू नका. कधीही तुमच्या काही बाबी असेल, शासकीय असेल, काही असेल तर आम्ही सदैव आहे आमच्या लोकांसाठी पण, तलाठी वर्गासाठी पण, वैयक्तिक माझ्यासाठी पण कधी काही मार्गदर्शन असेल तर नक्कीच मला मार्गदर्शन पण करा. आता अनुभव हा खूप शिक्षणापेक्षा मोठा गुरु आहे आणि तो निश्चितच तुमच्याकडे आहे. त्याच्यावर मी तुमच्या तब्येतीची, आरोग्याची देवाकडे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जय महाराज. 2 वर्षापासून सहवास आहे. मी ज्यावेळेस पदाचा चार्ज घेतला त्यावेळेस माझ्याबरोबर त्यावेळेस मी चार्ज घेतला आणि नवीन होतो, चिडचिडा होतो, बदली करून आलेलो होतो, चिडचिडा होतो. आणि जर काही असं माणूस म्हणजे मला एक गोष्ट परत सांगायला भाऊसाहेब त्यांना व्यवस्थित म्हणजे शांत भाषेमध्ये समजवायची, सांगायचे. आणि मग म्हणजे पुढचा जो वाद होणार आहे तो शांत करायचा. आणि भाऊसाहेबांनी 2 वर्षामध्ये मुलासारखं वागून घेतलं. कुठलीही म्हणजे काही भरपूर चुका पण झालेल्या आहे माझ्याकडून, तरी सर्व चुका पदरात घेतल्या आणि प्रत्येक वेळेस सांगायचे भाऊसाहेब त्यांच्या तक्रारी यायच्या, त्यांचे सर्व दुसरीकडे राहायचे, ते आमच्या दिल्लीमध्ये माझ्याकडे यायचे, मला जोड्यानंतर ते अंडे व्हायचे. मग तुम्ही चला रावसाहेबाकडे आणायचे, यांच्या साहेबाकडे आणायचे, ते धंदे व्हायचे. नंतर कोणीतरी म्हणायचं तुमच्या घरातले नाही कसे काय दिवस गेला पूर्ण. आणि ते मी दुसऱ्या याच्यावर मुलाचा सो गाइज फाइनली हम घर पे आ चुके हैं. आज था पापा का बर्थडे और रिटायरमेंट का दिन था सेम डे पे. एक्चुअली टेक्निकली तो कल ही रिटायर हो गए थे पापा, बट कल संडे था इसलिए जो सारा प्रोग्राम था वो नहीं अरेंज किया था, बट आज मंडे था इसलिए पूरा प्रोग्राम हुआ. सो पापा थोड़े इमोशनल भी थे, जैसे कि आपने देखा कि जब वो बात कर रहे थे थोड़ा सा मतलब उन्होंने दिखाया नहीं, बट समझ में आ गया था कि पापा इमोशनल थे. एंड एक्चुअली वो है भी, क्योंकि उनको आदत नहीं घर पे रहने की ज़्यादा, और वो संडे हो या फिर सैटरडे को अगर छुट्टी रहती थी तो ये जो पूरा मतलब उनके जो कलीग्स थे उन्होंने जो उनके एक्सपीरियंस शेयर किए वो मैं आपको वीडियो में आपने देखा ही होगा. थोड़ा सा मतलब वहाँ पे स्पीकर या फिर माइक नहीं था, इसलिए इतनी अच्छी सी वॉइस मतलब जो वहाँ का ऑडियो था वो कैप्चर नहीं हुआ होगा, बट फिर भी स्टिल जितना था उतना मैं जानने की कोशिश करूँगा. और थैंक यू सो मच ईच एंड एवरीबडी जिन्होंने भी ये पूरा अरेंज किया. और आपके जो एक्सपीरियंस थे वो सुनकर हमको बहुत अच्छा लगा. हमको पता था कि पापा ड्यूटी बहुत अच्छे से करते हैं, वो बहुत ईमानदारी से करते हैं, क्योंकि वो पहले मिलिट्री में भी थे, तो उनका जो डिसिप्लिन था वो हर चीज़ में दिखता है. एंड उनके दोस्तों के साथ, कलीग्स के साथ उन्होंने ये जो सर्विस थी रेवेन्यू की वो कैसे की, वो पूरे एक्सपीरियंस उन्होंने बताए. उन सभी को मेरी तरफ से, हमारी पूरी फैमिली की तरफ से, अगर कोई देख रहा है उनमें से
तो सबको थैंक यू सो मच। आप पूरा जो अरेंजमेंट थी, आपके जो भी एक्सपीरियंस थे आपने शेयर किए, वो बहुत अच्छे लगे हमको सुनकर। स्पेशली पापा को भी सुनकर बहुत अच्छे लगे। अभी पापा कैमरे के सामने थोड़ा सा बोल नहीं पाते ज़्यादा, और आज थोड़े इमोशनल भी है, इसलिए जितने भी लोग हैं उनको सबको थैंक यू बोलना चाहूँगा। थैंक यू सो मच, आपने इतना अच्छा प्रोग्राम सेट किया, सब कुछ, इतनी अच्छी रिटायरमेंट उनके लिए, मतलब एक फेयरवेल दी। इतना ही था दोस्तों आज के वीडियो में। अगर वीडियो आपको सच में अच्छी लगी तो ज़रूर कमेंट करके बताना। ऐसे ये तो फैमिली ब्लॉग्स हैं, ये मतलब लाइव मोमेंट होते हैं, ये वंस इन अ लाइफ वन टाइम होते हैं। ऐसे मेमोरी मैं कैप्चर करना चाहता हूँ और बस अपने चैनल पे डालना चाहता हूँ। ओके गाइज़, अगर वीडियो अच्छी लगी तो प्लीज़ लाइक, सब्सक्राइब एंड शेयर कर देना। और जितने भी लोग अगर देख रहे हैं, पापा के ऑफिस से कोई भी देख रहा है, तो आप सभी को मेरी तरफ से, मेरी फैमिली की तरफ से वंस अगेन थैंक यू सो मच। बाय बाय, थैंक यू।